भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या प्रचंड मोठा तणाव आहे. हा तणाव कमी व्हावा, दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण व्हावी आणि दोन्ही देशाच्या जनतेमध्ये परस्पर संवाद निर्माण व्हावा म्हणून भारत आणि पाकिस्तान मधले 117 लोक एकत्र आलेले आहेत. त्यांनी एक पत्र तयार केलं. हे पत्र पाठवण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना. भारतातल्या 61 लोकांनी या पत्रावर सह्या केलेल्या आहेत आणि पाकिस्तानच्या बाजूने 56 लोकांनी. सेंटर फॉर पीस अँड प्रोग्रेस ही संस्था आहे. या संस्थेने यात पुढाकार घेतलेला आहे. एक गृहस्थ आहेत ओपी शाह नावाचे, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि ते दिल्लीमधून ही संस्था चालवतात. या पत्रामध्ये काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यातली पहिली मागणी म्हणजे दोन्ही देशांनी आपसातलं शत्रुत्व संपवावं, या शत्रुत्वाला मूठमाती द्यावी. दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशामध्ये उच्चायुक्तांची नियुक्ती करावी. दोन्ही देशांनी राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करावे. हवाई क्षेत्र खुलं करावं, सीमा खुल्या कराव्या, व्यापार सुरू करावा, विजा सेवा पूर्ववत करावी, श्रीनगर मुझफ्फराबाद बस सेवेची सुरुवात करावी, कर्तारपूर कॉरिडॉरचा विस्तार करावा. अशा अनेक मागण्या या पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत. या पत्रावर सह्या करणारे बरेच लोक मोडीत निघालेले लोक आहेत. याच्यामध्ये माजी लष्करी अधिकारी आहेत, माजी सनदी अधिकारी आहेत, काही राजकीय नेते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, मानवाधिकार या विषयासाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि दोन महत्वाची नावं आहेत. दोन्ही जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आहेत, मेहबूबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला. हे पत्र मीडियामध्ये आलं आणि त्याच्यानंतर प्रचंड मोठा गदारोळ सुरू झालेला आहे. काही लष्करी अधिकाऱ्यांनी या पत्रावर सह्या करणाऱ्या लोकांवर घणाघाती टीका केलेली आहे आणि त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे. पाकिस्तान जोपर्यंत भारताशी सुरू असलेलं छुपयुद्ध पूर्णपणे बंद करत नाही, दहशतवाद पूर्णपणे बंद करत नाही, तोपर्यंत शांततेच्या या ज्या गप्पा आहेत त्या निरर्थक आहेत आणि या गप्पा तात्काळ बंद झाल्या पाहिजेत, अशा प्रकारची टीका या मंडळींनी केलेली आहे.